ते घेतलं गरम पाणी करून, एवढं घेतलं पीठ, त्यात टाकले हळद. आता टाकणं चालू आहे रवा, चवीनुसार मीठ, ओवा, चवीनुसार मीठ, खायचा सोडा, जरसक दही, थोडंसं तेल, 2 उबळ्या तेल टाकलं. आता हे एकजीव करून घ्यायचं आधी. आता टाकायचं गरम पाण्यानं चुरून घ्यायचं, एकजीव करून घेतलेलं आहे कोमट पाण्याने. इकडं आमच्या सासूबाई पीठ चुरायल्या. आमच्या सासूबाईले बिट्ट्या चावत नाही तर म्हणून अलग पोळ्या करून करणार येता. हे आलं माझा हर्षू. चांगलं याला झाला आटा चोरून तयार. आमच्या सासूबाईचं बी झाला आटा चोरून. आता घ्यायचे याचे लाडू बनवून. असे लंबुळके करून घेतलेले आहेत. डबल रोटे बानीच होतात ना. हर्षू पण त्याच्या पप्पाला करू लागायला है ना. हर्षू पप्पाला करू लागतात मदत. थोडी हळद टाकायची. झाले करून तयार सर्व. लंबुळके करून घेतले. तिथं परत पाणी ठेवलं उकळायले. आता गरम करायले. पाण्याला उकळी आली. आता टाकायचे ते गोल केलेले. झाले टाकून. आता गद उकळून घ्यायचे. झाकून ठेवायचे, लवकर उकळतात मग. झाले गद उकळून. आता घ्यायचे कापून चाकून कट करून. आणि हे बनवायचं डाळ तडक्यासाठी घेतलं 1 टमाटर कट करून, लसूण अद्रकाची पेस्ट करून, 1 कांदा कट करून, एवढ्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. आता घ्यायचे प्लेटीत काढून सर्व उकळलेले. झाले काढून प्लेटीतनी. आता डाळ तडका करायचा आहे आधी, मग करायचे ते कापून घ्यायचे. हळद, मिरची पावडर, वराडी मसाला आणि या 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आंबारी मसाला. आता घ्यायचे कापून. चवीनुसार मीठ. चुलीवर द्यायची फोडण्याचा डाळ तडका. मोहरी तडकली. आता टाकायचं जिरं तडकलं. आता टाकायची हिरवी मिरची कट केलेली, कांदा कट केलेला, अद्रक लसणाची पेस्ट टाकली. आता टमाटर कट केलेलं टाकून घेतलं. आता हे भाजून घ्यायचं. सांबार मसाला. कोणता? सांबार मसालाच ना. सांबार मसाला. झालं भाजून. आता मसाले घ्यायचे टाकून सर्व काढून घेतलेले. आता हे भाजून घ्यायचं आहे. झालं भाजून. आता टाकायचे वरण. झालं टाकून वरण टाकलं. आता घ्यायचे उकळून वरण. चूल हसायली आहे का? हे बघ काऊन हसायली होई. चुलीचा सारखा प्रकार स्वयंपाकी भेटला की मग तुला झालं तेच हसून. आपण हसत असते बरं. कुठे
तेवढे ठोकरे काऊन एक सारखी घ्यान करून का तुमचं जीवावर आलं का? दुसरा नाही काही चाकू दुसरं मग माहिती का विचारण सासूबाई. इकून काऊन निघते सूर्य चंद्र कुठं इकून निघून नाही ना, कुठं आपलं कोणी कोण निघते तिकडून निघते. कुठं नाही निघत तिकून निघते आहे आपलं. इकून आपलं असंच आहे. इकून नाही निघत तिकून निघते पूर्वेकडून असतं. इकून 50 डोकं कवर डोकं काढतो. जिथून सूर्य निघला तिथून आपला दरवाजा असं समजा तरी कधी बी. 50 सूर्य असतात का? हा. मी कितीच म्हणलं पाहिजे. डोक्यात जाईल नाही जाईल. गेलीकडं निघला की गद गद उकळले आता उतरून घ्यायचे अशा गेला ते झाल्या बिट्ट्या कापून एवढ्या सर्व आता ठेवली इथं कढईत तेल टाकलं तर पाहिले तुराट्यावर कवाच होईल बाबा कवा नाही काय माहिती सापडल्या कशा मशा 2 काड्या तेल तपलं आता त्याच्यात टाकणं चालू आहे बापळे तळणं चालू आहे तर पहा कसे खरपूस भाजल्या मस्त बिट्ट्या लाल जरद झाल्या बिट्ट्या काढून सर्व हो झाल्या काढून हे माझ्या हर्षूनं नेमकी टाली भरून आणली